त्या गाबाचा घमंड तोडणारा आमचा अजिंक्य दादा होता. 8 मॅचेस तिथे खेळल्या गेल्या. त्याच्यातल्या 7 मॅचेस ऑस्ट्रेलियाने जिंकल्या. 1 मॅच आपल्या भारताने जिंकली. त्या गाबाच्या मैदानावरती आणि ती सीरीज डिसायडिंग मॅच होती. त्या गाबाच्या भूमीवरती ती मॅच खेळून त्या गाबाचा घमंड तोडणारा आमचा अजिंक्यदादा होता. त्या अजिंक्यदादाच्या नेतृत्वाखाली ती सीरीज आपण भारताने जिंकली आणि त्या गाबाचा घमंड आपण तोडला या मराठमोळ्या व्यक्तीमुळं. शांत स्वभावाचा आमचा दादा, त्याने कधीही कुणाकडे तक्रार केली नाही. एक क्लीन कॅरेक्टर, एक शांत कॅरेक्टर म्हणून शेवटपर्यंत तो राहिला. टीममध्ये खेळला. विराट कोहलीच्या टीममध्ये तो होता. कॅप्टन्सीमध्ये तो व्हाईस कॅप्टन पदावरती होता. विराट कॅप्टन होता. सगळे ते हँडल करायचे. कॅचेस मित्रांनो, प्रत्येक कॅच ज्यावेळेस तुम्ही झेलता त्यावेळेस म्हणतात ते कॅचेस विन, मॅचेस विन ही एक प्रथा आहे. त्या स्लिपच्या 4 पोझिशनमध्ये एक नाव पक्का असायचं ते म्हणजे अजिंक्यदादाचं. तेवढा भरोसा त्याच्या कॅप्टनवरती, त्या प्लेयरवरती होता म्हणून अजिंक्यदादाला तिथं थांबवलं जायचं. शांत स्वभावाचा हा आमचा मराठमोळा दादा, याच्यामुळं भारतीय क्रिकेट संघाने जी विक्ट्री केली गाबावरती ती विसरणं कधीच शक्य नाही. ते कप आपण ओढून आणलं. एवढं समय मित्रांनो, इंग्लंड असेल, यूके असेल, साऊथ आफ्रिका असेल, न्यूझीलंड असेल, यांसारख्या हार्ड पिचेस कंडिशनवरती जिथं मित्रांनो बॉल जो आहे तो हातभर स्विंग होतो, या ग्राउंडवरती जाऊन खेळणारे बोटावर मोजण्या एवढे प्लेयर्स आहेत आणि त्याच्यामध्ये आमच्या अजिंक्य दादाचं नाव असायचं. मित्रांनो, बाहेर ज्यावेळेस स्विंगच्या कंडिशनमध्ये ही आपली भारतीय संघातली लोकं खेळतात, त्यावेळेस त्यांना त्या कंडिशनला फेस करणं खूप अवघड होऊन जातं. आपल्या इथं जे पिचेस आहेत ते मॅक्सिमम पाटा पिचेस आहेत, स्पिन फ्रेंडली पिचेस आहेत आणि बाहेरच्या देशात गेल्यावरती जिथं हातभर स्विंग होतो, हवा असते, ग्रीन कंडिशन असतात पिचच्या, या कंडिशनमध्ये मित्रांनो बॉल जो आहे तो टप्पा पडल्यावरती हातभर आतमध्ये येतो, हातभर बाहेर जातो. त्या कंडिशनमध्ये दादा खेळायचा, दादा रन मारायचा आणि आपल्या देशाचं नाव उंच करायचा. सगळी टीम आउट होत असायची. बॉल कुणाला कळत नसायचे. स्विंग होऊन आत यायचे, बोल्ड व्हायचे, पण दादा टिकून खेळायचा. या सगळ्या सीरीजमध्ये तो खेळला. सगळ्या देशाचं नाव उंचावलं त्याने. पण दादाला एक लोकांनी म्हणलं, की दादा लई स्लो खेळतो. खूप हळू खेळतो. त्याचा गेम प्रॉपर नाहीये. सारखा आउट होऊन जातो. चांगलं खेळत नाही. अशा प्रकारचे आरोप त्याच्यावरती मध्यंतरी झाले. त्याला टीममधनं बाहेर काढण्यात आलं. ओडीआयमधनं बाहेर झाला तो. T20 मधनं बाहेर झाला. मित्रांनो, टेस्टमधनं पण आता 2021 नंतरचं ते गाबाची सीरीज झाली. त्याच्यानंतर तो बाहेर होऊन गेला. परंतु महत्त्वाची बाब जर तुम्ही बघितलं, आत्ताच्या घडीला जर तुम्ही विचार केला, तर तुम्हाला असा प्लेयर दिसतोय का, की बाबा रे स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी घेईल, त्या टेस्ट मॅचमध्ये टिकून राहील असे प्लेयर तुम्हाला या टीममध्ये दिसतात का? विराट होता, विराटवरती चालायचा, अजिंक्यदादा त्याला मदतीला असायचा. हे असे प्लेयर्स असायचे, एकमेकांना मदत करून चालायचे. परंतु आजकालच्या ह्या टेस्ट टीममध्ये जर बघितलं, यंगस्टर्स आहेत, कोणीही स्कोर मारत नाही, भारतामध्ये खेळतात. बाहेरच्या देशामध्ये गेल्यावरती बल्कमध्ये आउट होऊन येणारी ही प्लेयर्स, विचार करा मित्रांनो, काय क्रिकेटची अवस्था पुढे होणार आहे. परंतु त्या विषयात आपल्याला जायचं नाही. एक शांत स्वभावाचा, आपल्या देशाचा, आपल्या महाराष्ट्राचा मराठमोळा एक असा व्यक्तिमत्व असलेला, शांत स्वभावाचा आमचा एक क्रिकेटर, जो की खूप मोठ्या स्थानावरती गेला होता. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये ICC सारख्या एका Instagram पेजकडनं त्याच्याबद्दल एवढ्या मोठ्या प्रमाणात व्हिडिओ टाकणं, त्याचं क्लास क्रिकेट दाखवणं, एवढा मोठा खेळाडू तो बनणं. विचार करा मित्रांनो, क्लास क्रिकेटला रिप्रेझेंट करणारे हे बोटावर मोजण्या एवढे क्रिकेटर्स होते. राहुल द्रविड सरांनंतर मित्रांनो अजिंक्य रहाणे यांच्याकडे पाहिलं जायचं, की राहुल सरांचा वारसा कुठेतरी अजिंक्यदादा चालवतात आहे म्हणून. कारण मित्रांनो, जे टफ क्रिकेट जे असतं ते अजिंक्यदादा खेळायचा प्रयत्न करायचे आणि विचार करा मित्रांनो, त्या ह्याच्यामध्ये क्लासिक शॉट नावाचा एक प्रकार असतो. कव्हर ड्राईव्ह मारताना टच केल्यावानी ते शॉट्स निघतात. स्ट्रेट ड्राईव्ह मारताना टच केल्यावानी ते शॉट निघतात. ते शॉट्स जे आहेत ते बघू वाटतात. मित्रांनो, रोहित शर्मा असेल त्यांचा पुल शॉट सगळ्यांना आवडतो. विराट कोहली यांचा कव्हर ड्राईव्ह आवडतो. कधी तुम्ही अजिंक्यदादाचा स्ट्रेट ड्राईव्ह बघितलाय का? जर तुम्ही बघितला असेल तर तुम्हाला कळेल किती प्रेमाने त्या 140च्या बॉलला तो एकदम हळूवार घेऊन जातो. मित्रांनो, त्या ह्याच्यामध्ये कव्हर ड्राईव्ह जर तुम्ही याचा अजिंक्यदादाचा बघितला असेल, तुम्हाला कळेल किती प्रेमाने त्या बॉलला तो मारतो. त्याच्या हायलाइट्स बघा, तुम्हाला कळेल की अजिंक्यदादाचं क्रिकेट काय होतं. एवढं स्टँडर्ड क्रिकेट तो या क्रिकेटमध्ये खेळला.
परत करायची इच्छा होती, त्याला परत यायची इच्छा होती. परंतु आजकालचा जो गेम आहे, तो अग्रेसिव्ह झालेला आहे. बॅटिंग जी आहे, ती आडवे-तिडवे शॉट्स मारून रन मारणारे प्लेयर्स आलेले आहेत. लोकांना रिझल्ट्स पाहिजे, लोकांना क्लास नाही पाहिजे, लोकांना जास्त बॉल खेळणारे लोकं पण नाही पाहिजे. बोरिंग क्रिकेट करतात ते, यांसारखे आरोप यांच्यावरती होतात आणि यांना साइड आउट करायचा प्रयत्न केला जातो, जे की अजिंक्यदादाच्या केसमध्ये आपण बघितलं. त्याला संधी परत कधी भेटलीच नाही. आणि या न भेटलेल्या संधीमुळं त्याच्या शेवटी डोळ्यातनं पाणी आपण त्या व्हिडिओच्या मार्फत पाहिले. एक मराठमोळा क्रिकेटर जो रिटायर झाला. एक असा क्रिकेटर ज्याला मोठ्या लेव्हलला रिप्रेझेंट करायचा चान्स भेटला. त्यामुळं आम्हाला अजिंक्यदादावरती खूप अभिमान आहे. आजकालचं कितीही स्टायलिश नसलेलं क्रिकेट म्हणजेच काय आडवं-तिडवं मारलेलं क्रिकेट बघून बोर होण्यापेक्षा आम्ही अजिंक्यदादाच्या हायलाइट्स बघून मनाला समाधान करू. असं मनामधनंच वाटतं. नक्कीच या भारतीय क्रिकेटरला ज्याने आपल्या देशासाठी एवढं मोठं काम केलं त्याला खूप खूप सॅल्यूट. त्याच्या पूर्ण पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. त्याचं हे योगदान अविस्मरणीय आहे. त्याचं या योगदानामुळं आपल्या भारताला खूप साऱ्या मॅचेस जिंकल्या त्याने. त्यामुळं ह्या नावाला कुठेतरी एक सॅल्यूट, एक असा सॅल्यूट ह्या मराठी नावाला त्याने आपल्या मराठी अस्मितेचं नाव उंचीवरती नेऊन ठेवलं. धन्यवाद अजिंक्यदादा. खूप खूप धन्यवाद.